लहानपणापासून खूप ऐकलंय, तू काळी आहेस, तू काळी आहेस, तू काळी आहेस. बरं, माझा नवरा इतका सुंदर आणि हँडसम आहे की त्यामुळे तो कॉम्प्लेक्स आणिकच वाढला होता. गृहिणी होते म्हणजे मी इतकी गृहिणी होते की सकाळी डबे करा, मुलांना शाळेत सोडा, पण तरीही मी टिपटापच राहायचे. तो इतका जोरात धक्का बसला मला की मी ट्रेनच्या बाहेर पडले आणि मला त्या शॉकमधनं यायला जवळजवळ खूप दिवस लागले. म्हणजे नमस्कार, मी राघवी ओम सावंत. आदिशक्ती या शारदीय नवरात्र उत्सवाच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आज या कार्यक्रमात सहभागी झालेली मैत्रीण, काय बरं तिची ओळख करून द्यावी. खरं तर ती उत्तम डान्सर आहे, ती उत्तम स्वतःला प्रेझेंट करणारी आहे, ती उत्तम असिस्टंट डायरेक्टर आहे, ती उत्तम कॉस्ट्यूम डिझायनर आहे, ती एक छान आणि उत्कृष्ट यशस्वी व्यावसायिका सुद्धा आहे. ती आहे केवळ एका अभिनेत्याची सौ किंवा अभिनेत्याची बायको नाही, तर तिनं स्वतःचं एक वेगळ्या अस्तित्वाचं पानही तेवढंच जोपासलेलं आहे, किंबहुना ते अधिकच अधोरेखित केलं आहे. ती आहे अर्थात यशस्वी गृहिणी आणि यशस्वी उद्योजिका मंजिरी प्रसाद ओक. मंजुताई, तुझं आदिशक्तीमध्ये मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद राघवी. तू इंट्रोडक्शन करून दिल्यानंतर छान वाटलं मला. फक्त त्याच्यामध्ये मी उत्कृष्ट डान्सर वगैरे नाही आहे एवढंच जरा मला थोडंसं घाबरल्यावर झालं. बाकी हां ठीक आहे, बाकी हरकत नाही. थँक्यू थँक्यू. म्हणजे तू तालावर नाचवतेस. हां, हे जास्त छान आहे, हे आवडलंय मला. ती मी नाचवते, ती मी प्रसादला नाचवते. पण छान तयार होऊन आली आहेस तू. असं तुझ्याकडे पाहिल्यावर असं मस्त फ्रेश वाटतं. तुला असं सुरुवातीपासूनच छान, आणि हे जे तू काही केलंस ना ते खूप गोड दिसतंय. थँक्यू थँक्यू. ते मी टॅटूच केला मी, तो परमनंट आहे. हां हो 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 या मला करायचं होतं. मला ॲक्च्युली इकडे वगैरे पण करायचं होतं. प्रसादचं असं झालं, ऐक ना जरा बस एवढं ठीक आहे त्यामुळे थांबले मी. मुळातच तुझा असा स्टायलो अंदाज आहे की म्हणजे कसं नाही आहे खरं तर. मी बऱ्यापैकी खूपच मिडल क्लास फॅमिलीतनं मी वाढलेली आहे, म्हणजे पुण्याची असल्यामुळे. सो पुण्याला त्या काळी आपल्या लहानपणी असा कुठे काय, म्हणजे माझ्या लहानपणी कुठे फॅशन आणि असं काही कळतही नव्हतं. तेवढं ते ज्ञानही नव्हतं किंवा तेवढं ते डेव्हलप झालेलं नव्हतं. हळूहळू जसजसं एक्सप्लोअर करत गेले स्वतःला, पुणे सोडून मुंबईला आले. म्हणजे मला आठवते मी प्रसादला, मी आणि प्रसाद जेव्हा आमचा एकमेकांच्या काय म्हणू प्रपोजच्या दिवशीचा जो ड्रेस घालायचा होता, तो माझ्याकडे चांगला ड्रेस असा नव्हता की आज प्रसादशी आपल्याला बोलायचं आहे ह्या विषयावर, तर आपण काहीतरी चांगलं छान नटून जाऊया. तर तो माझ्याकडे नव्हता म्हणून मी माझ्या मोठ्या बहिणीचा पंजाबी ड्रेस घालून गेले होते. आणि तो मोठ्या बहिणीचा असल्यामुळे तो इतका मोठा होता की तो पायघोळ होता म्हणजे. पण पण तरीही मी तो, म्हणजे एवढंही मला कळत नव्हतं की ऐक हे तुझ्या मापाचंच नाही आहे आणि तू काहीतरी प्रपोज वगैरे करायला चालली आहेस कुणाला तरी, तर हे असं नाही घालू, एवढंही कळत नव्हतं. पण येस, ती पण एक गंमत होती. आणि हळूहळू ती टेस्ट डेव्हलप होत गेली, आवड निर्माण होत गेली. मला जरा ऑब्झर्व करायला खूप आवडतात गोष्टी. काही छान असेल, काही वेगळं असेल, मग साडी असेल, ड्रेस असेल, ज्वेलरी असेल, तर लगेच काहीतरी त्यातनं शिकायला आवडतं मला. आणि प्रेझेंटेबल राहिला सुद्धा. येस येस, तेही आवडतं मला. नशिबाने माझा नवरा या क्षेत्रातला असल्यामुळे त्याचा मला आणखीन फायदा झाला. म्हणजे मला फक्त तो या क्षेत्रातल्या नवऱ्याबरोबरच प्रेझेंटेबल राहावं असं माझं म्हणणं नाही आहे, पण मला स्वतःला राहायला आवडतच होतं. आणि प्लस त्याच्यात ही भर पडली की त्याला आणखीन एक पुश मिळतो ना, की छान आपल्याला आता रेड कार्पेटवर जायचं आहे, आपल्याला आता कॅमेरासमोर जायचं आहे. पण हे मी आत्ताचं सांगते, कोणी एके काळापासून पण मला रेडी व्हायला आवडतंच. मला ना एक आशा भोसलेंचा किस्सा आठवतो. आता तू म्हणालीस तसं की पायघोळ ड्रेस होता, तसंच काहीसा तो एक किस्सा होता. घडलेलं होतं की कोणीतरी पाहुणे आलेले असतात मंगेशकरांकडे, आणि आशाबाईंना हौस असते की कोण आलं आहे पटकन बघायचं वगैरे. तर तेव्हा पाण्याची ग्लासं घेऊन जाताना कोणीतरी आतमध्ये त्यांना खुणावतो की अगं थांब, तो फ्रॉकचा पट्टा बघ तुझा फाटलेला आहे, ते बरोबर नाही दिसत आहे, तू नको जाऊस पुढे, दुसरा कोणातरी जाऊ दे. आशाबाई काय करतात, चटकन मागे बांधलेला पट्टा
पुढे बांधतात आणि छान कॉन्फिडेंटली तो ट्रे घेऊन जातात. पाहुणे म्हणतात, अरे वा, किती छान आहे तुझा फ्रॉक, किती मस्त दिसतेस तू. म्हणजे मुद्दा असा आहे की जसं तू म्हणालीस की तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करताय बरोबर. याला खूप महत्व आहे. बरोबर, बरोबर. आणि बऱ्याचदा मैत्रिणी म्हणूया किंवा तू इतकी वर्ष गृहिणी होतीस, हळूहळू या क्षेत्रात येतेस. खरं तर तो मला उल्लेख करायचा आहे. गृहिणी बऱ्याचदा असं असतात की कोण बघणार आहे आपल्याकडे, करेक्ट करेक्ट. कसंही राहूया ना, घरातच आहोत ना. हा ॲटिट्यूड थोडासा बदलायला हवा किंवा तो बदलतोय. तुला काय वाटतं? हो हो, बदलायलाच हवा, निश्चित बदलायला हवा. कुणासाठीही नाही, स्वतःसाठी छान राहायला पाहिजे. मी नाही म्हणत तुम्ही खूप महागड्या पार्लर्समध्ये जा, खूप महागड्या साड्या घ्या. म्हणजे लाघवी आत्ता माझी परिस्थिती गेल्या काही वर्षात थोडी बरी आहे. पूर्वी नव्हतीच ना, पण तेव्हाही मी दिलेल्या त्या मोजक्या पैशातही छान मला राहायला छान आवडत होतं. म्हणजे प्रसादसाठी किंवा कुणीतरी प्रसादची बायको म्हणून मला ओळखताय म्हणून असं काही नव्हतं. कारण तेव्हा प्रसादलाही तेवढं नाव नव्हतं. म्हणजे ते तोच नोटीस करण्यासारखा नव्हता. त्यामुळे मी ते माझा तर संबंधच येत नाही. पण मी गृहिणी होते. म्हणजे मी इतकी गृहिणी होते की सकाळी डबे करा, मुलांना शाळेत सोडा, एक कांगारू बॅगेमध्ये, एक मागे असं असं घेऊन, पण तरीही मी टिपटापच राहायचे. तेव्हा दिवस किती वाजता सुरू व्हायचा? अरे दिवस पकड 5. कारण मोठा मुलगा माझा समजा काय ज्युनियर सिनियर केजीत होता, नाही पहिली दुसरीत असेल तेव्हा दुसरा झाला ना, तर तो छोटा असणार. त्यामुळे तो काय दिवस रात्र काउंटच होत नाही आपला. तो ते सगळं एकच असतं आपल्याला. सूर्य आलेला गेलेलाच कळत नाही. त्याच्यातच कित्येक वर्ष गेली. पण जशी दोघं शाळेत जायला लागली तेव्हा एक 6 पर्यंत वगैरे दिवस सुरू व्हायचा. थोडा 1 तास वाढला होता. तू या गृहिणीच्या या सगळ्या कामात स्वतःची स्पेस कशी शोधायचीस? स्वतःला वेळ कसा द्यायचीस? मला एक गोष्ट अशी लक्षात आली, खूप लवकर आली, की प्रसादचं क्षेत्र असं असल्यामुळे त्याला माझ्यासाठी वेळ काढणं इम्पॉसिबल आहे. म्हणजे फ्रिक्वेंटली. कारण मुळात त्याला त्याचं प्रूफ करायचं होतं, त्याला त्याचं उभं राहायचं होतं. त्याच्यासाठी त्याला तो वेळ द्यायला लागणार होता. त्यातनं तो कधीतरी आम्हाला वेळ देतच होता. पण हे जर मी लावून घेत बसले असते, हे मी ह्याचं वाईट वाटून घेत बसले असते ना, तर ना धड मी छान म्हणजे घरही सांभाळू शकले नसते किंवा मी करिअरही करू शकले नसते. मी ठरवून घर सांभाळायचं ठरवलं होतं. मग मला त्याच्यात 100% देणं माझं कर्तव्य आहे. आणि ते मला माझ्या हेल्थसाठी, माझ्या मेंटल हेल्थसाठी, माझ्या फिजिकल हेल्थसाठी खूप गरजेचं वाटतं. की आपलं बायकांचं वय जसं वाढत जातं ना, तसतसं इमोशनल आणि सगळेच हार्मोनल चेंजेस जे होतात त्याच्यामुळे इतके आपल्या शरीरात आणि मनामध्ये आपल्या इतके बदल होत असतात की त्याच्याशी दर वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळं डील करणं हे फार अवघड होऊन जातं. तसं लग्नानंतरचं आणि आफ्टर डिलिव्हरी हा एक जमीन आसमानाचा फरक असतो आपल्या थॉट प्रोसेसमधला सुद्धा. त्याच्याशी डील करताच आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही तुमचे छंद जोपासा. मी खूप काय करायचे. मी जे जमेल ते मी म्हणजे ब्रँड नेम मला माहित नाही घेता येईल का नाही, पण मी टपरवेअर केलाय. मी पार्लरचा कोर्स पूर्ण केलाय. आनंद अभ्यंकरांची बायको अंजली अभ्यंकर, पूर्वी पुण्यात तिचं पार्लर नाही, कांदिवलीला राहायची ती, पण पूर्वी पार्लर तिचं पुण्यात होतं. सो ती शिकवायची मला. मग तिने शिकवलं मला. मग मी घरोघरी जाऊन लोकांचं सगळं फेशियल आणि आयब्रोज सगळंच करत होते जे ब्युटी रिलेटेड होतं. ते केलं. मग मी टपरवेअर केलं. मग मी डान्स क्लास पण लावला होता स्वतःचा वेळ जावा म्हणून. म्हणजे घर सांभाळून जे मला आनंद देणारं होतं आणि ही प्रायोरिटी ठेवली नाही. कारण आज अचानक प्रसादचं 2 दिवस शूटिंग कॅन्सल झालंय किंवा आज प्रसादचा प्रयोगच नाहीये, तर आज आपल्याला कुठेतरी जायचं आहे, तर त्याच्यासाठी मला वेळ काढायचा होता. त्यामुळे ते मी खूप फ्लेक्झिबल ठेवलं होतं की ही घर माझी प्रायोरिटी आहे, हे मला माझा आनंद मिळतोय म्हणून मी करते. सो हे प्रत्येकाने मला असं वाटतं आपला वेळ छान आनंदात घालवला पाहिजे. खरं आहे की त्या ह्याच्यात तुम्ही तुमची आवड जपणं खूप गरजेचं आहे. पण तू आधी नोकरी पण करत होतीस? हो, मी नोकरी करत होते. आमचं लग्न झालं जसं ना तसं मी पुण्यात असताना मी लग्नाच्या आधी पण नोकरी करत होते. मुंबईत आल्यावरही करत होते. कारण एक मंथली इन्कम हवं होतं, जेणेकरून इन्कम फिक्स इन्कम. एक्झॅक्टली. नाही, सिंगल इन्कम नाही, इन्कमच नव्हतं. प्रसादचं काही इन्कमच नव्हतं. त्यामुळे मला एक घराचा खर्च चालवण्यासाठी का होईना नोकरी करणं भाग होतं. एक 2-2.5 वर्ष नोकरी केली. माझ्या मोठ्या मुलाच्या जन्माच्या वेळेला मग सोडली. अच्छा. पण तेव्हा काहीतरी एक किस्सा झाला होता.
माझा मार्केटिंगचा जॉब होता एका मॅगझिनमध्ये आणि तिकडे फिरतीवरचा जॉब होता तो. कोपरखैरणे, वाशी, कुठेही तेव्हा ते जे आता थोडंसं जवळ वाटतं पण तेव्हा ते मी सांगते तुला हे 98 सालची गोष्ट. 3 तास जवळ जवळ. आणि राहायचो आम्ही बोरिवलीला. सो तिकडनं कुठेही कसंही जाऊन प्रवास करून साधारण 8वा महिना माझा संपत आला होता. आणि ट्रेनमध्ये मला चालत्या ट्रेनमध्ये एकाने धक्का दिला. मुद्दामून दिला, चुकून लागला मला माहित नाही, पण ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागत होती. त्याचा स्पीड कमी झाला होता ऑब्व्हियसली, पण ती कधीही थांबायच्या स्पीडलाच होती ती. पण तो इतका जोरात धक्का बसला मला की मी ट्रेनच्या बाहेर पडले. आणि मी पोटावर नाही पडले पण मी पडले, खाली पडले. आणि मला त्या शॉकमधनं यायला जवळजवळ खूप दिवस लागले, म्हणजे खूपच दिवस लागले. तो माझा नोकरीचा बहुतेक शेवटचा दिवस होता, कारण प्रसादनी घरी गेल्यावर खूप जापलं मला. किती दिवस झाले सांगतोय मी तुला, बस कर नको करू, पण बघू किती होतंय तोपर्यंत करू, होतंय तोपर्यंत करू. एक जरा आपल्या बायकांमध्ये तो एक उत्साह फार असतो, तसं ते केलं गेलं. पण मग त्याच्यानंतर थांबले मी. पण त्यानंतरही मग गृहिणी असताना सुद्धा मी वारंवार गृहिणीवर का फोकस करते की आपल्या माध्यमातून बऱ्याच मैत्रिणी महाराष्ट्रातल्या तुला ऐकतायत. केवळ गृहिणी आहोत म्हणून काही जण स्वतःला म्हणतात की हा थँकलेस जॉब आहे, की मला कोण थँक्यू म्हणणार. पण अजूनही आपण एखादं पाण्याचा ग्लास दिला आणि कोणी आपल्याला थँक्यू म्हटलं, मला छान वाटतं. करेक्ट. जी सकाळी उठून अन्नपूर्णा तुम्हाला डबा करून देते, ज्याच्यावर आपण अख्खा दिवस काढतो, पण तिला आपण कधीच थँक्यू नाही म्हणत. आणि जेव्हा थँक्यू म्हणण्याची वेळ येते, दुर्दैवानं तो कधी काळ निघून गेलेला असतो. अशा या टप्प्यामध्ये तिनं तिचं स्वत्व कसं शोधावं. सामान्य माणसं असतात, सामान्य बायका असतात, या त्यांना कळतच नाही सुरुवात कुठून करावी. म्हणजे आत्ताही तुला ऐकणाऱ्या असतील तर म्हणत असेल, अरे प्रसाद ओकची बायको आहे, तिला काय सगळं सहज शक्य आहे, तिला ब्युटी पार्लर माहिती आहे, तिला डान्स क्लास माहिती आहे, तिला ज्वेलरीचं माहिती आहे, आमच्याकडे काय. अशांनी काय करायचं. हे बघ, माझी पण कधीतरी सुरुवात होतीच की. माझ्याकडे आत्ता चल आपण धरून चालू, माझ्याकडे 10 गोष्टी आहेत ज्या कदाचित आत्ता कुणाकडे नसतील, पण माझ्याकडे कधीच काही नव्हतं असा कधीतरी तर दिवस होता. खरं बरोबर. तिथपासनं जर मी इथपर्यंत आली आहे तर ती मला असं वाटतं 50-60% स्वतःच्या शक्तीवरच येतो ना आपण. आपण पुष्कळ म्हणतो बायकांना काय कुणी ॲप्रिशिएट करत नाही, कुणी कौतुक करत नाही. माझं असं म्हणणं आहे, नका ना अपेक्षा करू, तुम्ही थांबूच नका त्याच्यासाठी. रोज सकाळी उठा, आरशात बघा आणि म्हणा कसली सुंदर दिसतेस तू आज रोज. आणि हे मी फक्त इंटरव्ह्यूमध्ये बोलायचं म्हणून नाही म्हणत आहे. तुला माहिती आहे का लाघवी, मी तशी थोडी सावळी आहे. मी गोऱ्यात नाही मोडत, मी अगदी काळी नसेन पण सावळी आहे. आणि यासाठी मी खूप ऐकलंय, मी लहानपणापासून खूप ऐकलंय, तू काळी आहेस, तू काळी आहेस, तू काळी आहेस. सो स्वतःला एक असलेला कॉम्प्लेक्स माझ्यामध्ये खूप बिल्ड झाला होता. बरं, माझा नवरा इतका सुंदर आणि हँडसम आहे की त्यामुळे तो कॉम्प्लेक्स आणिकच वाढला होता. की अच्छा तुला काय हिच्यात आवडलं, तुला काय हिच्यात आवडलं, असं म्हणणारी लोक होती माझ्या आयुष्यात, माझ्या आजूबाजूला होती. आणि हे मी मुद्दामून सांगते कारण तू म्हणते जर तुझ्या समोर म्हणायचं. येस येस ऑफकोर्स, माझ्या तोंडावर काय प्रसादला पण म्हणायचंय. तर म्हणजे मला हे अशासाठी सांगायचं, जर काहींना असं वाटत असेल की हिला काय, तर नाही, असं नाहीये. म्हणजे आज जेव्हा मला 2 कॉम्प्लिमेंट मिळतात, समजा रस्त्याने चालली आणि की अहो तुमच्या साड्या मला फार आवडतात, तुम्ही फार गोड आहात, माझ्या अंगावर मुठभर मास चढतं. मला असं वाटतं की मी आता 45 वर्ष मी भयंकर एक मोठा पल्ला गाठून आली आहे. हे ऐकत आली आहे की तू ना नाही आहेस छान दिसायला, तू ना सावळीच आहेस, तू ना जरा अशीच आहेस, तशीच आहेस, असं म्हणणारीही लोक मी बघत असताना आपल्याला, मी असं म्हणत नाही की आपल्याला पुश लागत नाही, पण माझं म्हणणं त्याच्यावर अवलंबून राहू नका. त्याच्यासाठी तुम्हाला ज्यांनी कॉन्फिडन्स येईल, फायनली काय तुम्ही सुंदर कसे दिसता, तुमच्या आतल्या आत्मविश्वासाने. खरं. काहीही रूप, रंग आणि सौंदर्य, म्हणजे काय बॉडी आणि तुमचे केस, हे सगळं दुय्यम आहे, जे देवानी दिलेलं आहे बाय द वे. बरोबर. ते आपण काही चेंज करू शकणार नाही आहोत.
आपण काय चेंज करू शकणार आहोत किंवा आपण काय आत्मसात करू शकणार आहोत तो आत्मविश्वास आहे. आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे आयुष्याच्या मिनिटाला. फक्त स्वतःसाठी नाही. तुम्ही कुठल्या अधिकाराने मुलांना म्हणाल की तुला प्रॉब्लेम आला तर उभा राहा, आधी तुम्ही तर उभ्या राहा. खरंय. तो कॉन्फिडन्स आधी तुमच्यात तर आणा, तर तुम्ही मुलाला ऑटोमॅटिकली म्हणाल. आणि तुम्हाला म्हणायचीच गरज लागणार नाही. कदाचित तुमच्याकडे बघून तुमची मुलंच म्हणजे शिकतील तो आत्मविश्वास की शाळेत नाही थोडे कमी मार्क पडले, ठीक आहे मी पुढच्या वेळेला करेन. आज शाळेत कुठल्या तरी मुलांनी वेगळं काहीतरी काय रॅगिंग केलं तर त्याला मी डील कसं करायचं मला माहिती आहे. सो मुलांमधला कॉन्फिडन्स आपण अननोईंगली आपल्याकडनंच तो देत असतो. माझं असं म्हणणं आहे की कधीतरी उठा, कधीतरी सुरुवात करा. तो तुमचा पहिला दिवस असेल असं समजा, पण तुम्हाला कल्पना पण म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार इतका तुमच्या पल्ला गाठता गाठता तुमच्याकडे तो असा इझिली आला असेल. म्हणजे असतं आपल्याला घरातल्यांनी पुश करावं लागतं. मला प्रसादचा ह्याच्यामध्ये खूप मोठा हात अशासाठी वाटतो की एवढं सगळं तो माझ्याविषयी ऐकत होता तरीही तो माझ्या पाठीविषयी उभा राहून त्यांनी तो पुश मला देणं त्यावेळेला तोही तितकाच इम्पॉर्टंट होता. पण तो नुसता पुश देऊन समोरच्यानी काही होत नाही. तेच तो देतो आणि तो त्याच्या कामाला जातो ना. एका पॉईंट नंतर तुम्हाला तुमचंच उभं राहावं लागतं. सो ते तुम्ही तुमचंच करणं गरजेचं आहे. तुझ्याशी बोलताना आता एक जाणवतं की बंड चांगल्या अर्थाने मी म्हणते की तू अशी बंड करणारी आहेस. म्हणजे स्वतःशीच आपण म्हणूया हे का नाही मला जमत आहे, येस हे मला जमलंच पाहिजे, मग त्याच्यासाठी मी काहीही करीन. काही म्हणजे चांगल्या अर्थाने की माझं स्वतःचं माझं बंड झालं तरी चालेल, पण हे मला केलंच पाहिजे, हे मला करताच आलं पाहिजे. हा मुळात बालपणापासून स्वभाव होता की हा परिस्थितीनं शिकवला? नाही, थोडा स्वभाव होता. माझी आई तशीच आहे, थोडीफार होती म्हणजे. पण हो, म्हणजे परिस्थिती आपल्याला शिकवते हेही तितकंच खरं आहे. म्हणजे आता हे रंगावरनंच बघ ना, माझी एक लहानपणापासूनची मैत्रीण होती. ती अशीच बेसिक म्हणजे माझ्यासारखीच बेसिक दिसायला होती. तर ती अशी सतत म्हणायची, मी जगातली सुंदर बाई आहे. कुणाला काहीही वाटो, मी जगातली सुंदर बाई आहे. हे वाक्य ऐकताना ना इतकं छान वाटतं माहितीये. त्या वाक्याचं वेटेज कळत नाही, पण ते ऐकताना तर ना कळत नकळत तुम्ही तसे डेव्हलप होत जाता. सो ते बंड म्हणशील तर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल समजा की मला का जमत नाही वर मी हे सांगते की समजा मी कुठेही जेवायला गेलो फॉर एक्झाम्पल आणि प्रसादला एखादी तिथली डिश आवडली आणि प्रसाद जरा जास्तच कौतुक कर, काय कमाल होतं नाही म्हणजे मला जरा अस्वस्थ व्हायला लागतं. आणि तोपर्यंत जर ती मी कधी बनवलेली नसेल तर मला असं होतं यार का नाही बनवलंय मी हे इतकं, तर मी ना लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन वगैरे डिश बनवते. हा मला जरा खायलाही आवडतं, खाऊ घालायला जास्त आवडतं. मला खाण्याची एवढी विशेष आवड नाहीये, पण प्रसादला खूप खाण्याची आवड आहे त्याला आणि मुलांनाही माझ्या, त्यामुळे मला त्यांना खायला घालायला खूप आवडतं. तर मी लगेच जाऊन बनवते. तर प्रसाद आणि मुलं मला आजकाल मुद्दामून त्रास द्यायला हे करतात की त्यांना जर काही खायचं असेल तर ते मुद्दामून मग आपापसात मी आता कळतं मला, पण अशी ती म्हणजे बंड म्हणते मी की एखादी गोष्ट जमली नाही की मी अस्वस्थ होत राहते. माझ्या डोक्यात पूर्ण वेळ ते चालू राहतं की अरे यार हे का नाही जमलं यार मला, हे का. आणि इतकं काही नाहीये ना, म्हणजे हे काही सीमेवर युद्ध करणं इतकं अवघड नाहीये ना. खरंय, त्याच्यापेक्षा काय अवघड असू शकतं. तर आपण तर फारच किरकोळ संघर्ष करतोय त्या मानाने, तर तो तर आपण करूच शकतो. पण असं असतं ना की बऱ्याचदा जसं तू आता म्हणालीस की हे मला का नाही जमत आहे, हे जमलंच पाहिजे. आणि तू जो शब्द वापरलास तो खूप परफेक्ट आहे. म्हणजे मी अस्वस्थ होते आणि याच अस्वस्थतेतून अनेक गोष्टी जन्माला येत असतात. तशा बऱ्याच तू जन्माला घातल्यास काही गोष्टी आपसूक आपण म्हणूया त्याच्या कृपेने तुझ्यापर्यंत पोहोचल्या. कारण शेवटी ती कृपा असते आणि ते आपसूक तुमच्यापर्यंत येतं कारण तुम्हालाच त्याला पैलू पाडायचे असतात, हे त्यांनी आधीच ठरवलेलं असतं. अस्वस्थ ही गोष्टच तुमच्याकडून खूप नव्या गोष्टी करून घेत असते. मग ती कॉस्ट्युम डिझायनिंगची गोष्ट असू दे, ती ज्वेलरीची गोष्ट असू दे, किंवा एखादं उत्तम खाऊ पिऊ घालणं असू दे. या गोष्टी कशा काय, म्हणजे एकदम स्वतःविषयी तू इतकी प्रेझेंटेबल असणारी, तुला वाटलं की अरे तिनंही प्रेझेंटेबल राहावं, कधी नेमकं या सगळ्या गोष्टी घडल्या? पुन्हा बघायचा कुठेतरी रेफरन्स हा मी गृहिणी असल्यामध्येच आहे. जेव्हा मला असं वाटतं की मी छान दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी मी माझ्या असलेल्या पुंजीमध्ये काहीतरी
दागिना आणि काहीतरी ड्रेस घेऊन आले आणि तो घातल्यानंतर मला असं वाटलं हे हे छान आहे. यातनं हळूहळू मला असं वाटलं की मी घरी आहे तर मी ज्वेलरीचं काम करू शकते. मग मी त्याच्यावर खूप काय काय विचार केला की मी हे कसं करू शकते, मी कुणापर्यंत पोहोचू शकते. आणि शोधत 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 हळूहळू मला जयपूरचे 4, आता माझ्याकडे मी काम सुरू केलं तेव्हा 1 होता, पण आता जयपूरचे 4 ते 5 कारागीर आहेत माझ्याकडे जे डिझायनिंग करतात प्युअर सिल्वर ज्वेलरीचे. आणि काही डिझाईन्स माझी असतात, काही त्यांची असतात. मग हे तू कुठे शिकली? नाही, शिकले नाही. मी घरी होते आणि घरातनं सुरू केलं. हो. असं कसं शक्य आहे? ते किती घडीव काम आहे. हो, इतकं बारीक, म्हणजे त्याच्यात एकदमच बारीक काम. अगदीच. म्हणजे त्याच्यासाठीच कारागिरांचंच क्रेडिट येते. फक्त मला सुचलेलं डिझाईन मी त्यांच्यापर्यंत पोहोचवते. फायनली तो घडवतात दागिना त्यांच्या काय मेहनती. डिझाईन सुचणं पण खूप कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे त्याची आवड आहे मला. आणि मला असं वाटतं की मी हे घालून किंवा मी आत्ता मध्यंतरी तू साडीवरनं म्हणलीस तसं की मला स्वतःला साड्या नेसायला खूप आवडतात. मला नटायला खूप आवडतं. मुळात मला नटायला आवडतं. त्यामुळे मला जर कुणी विचारलं की ही साडी कुठून घेतली की मी लगेच सांगते कुठून घेतली, कुठे केवढ्याला आहे वगैरे. तसं त्यातनं मग माझ्या साड्यांचं सुरू झालं, माझं कॉस्ट्युमचं सुरू झालं. मग हळूहळू असं झालं की आपल्याकडे मराठी फिल्मचं बजेट बघता इतकी मारामार असते सगळ्याचीच की प्रसादचं असं झालं, ऐक ना मग तूच कर ना कॉस्ट्युम. सो असं करत करत ते काम सुरू झालं की त्यातलं मला हळूहळू कळत गेलं. असं नाही आहे की आज कॅमेरासाठी जे कॉस्ट्युम डिझायनर्सचं त्यांचं जे नॉलेज आहे ते माझ्याकडे आहे. ऑफकोर्स त्यांच्या इतकं माझ्याकडे अनुभवही नाही आणि नॉलेजही नाही. पण चंद्रमुखी बघून किंवा हिरकणी बघून असं नाही वाटलं? नाही. काय झालं सांगते. हाय काय नाही काय नावाचं मी फिल्म केली होती, प्रसादने डिरेक्ट केली होती आणि आम्ही प्रोड्यूस केली होती. तेव्हा सेम झालं. बजेट नसल्यामुळे त्याचे कॉस्ट्युम्स मी केले आणि त्यातनं थोडासा एक कॉन्फिडन्स आला की मी काहीतरी यातलं करू शकते. अर्थात ते बरं चांगलं वाईट हा पूर्णपणे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण त्यावेळेला मला तो कॉन्फिडन्स आला. हिरकणीच्या वेळेला माझ्यावर ही जबाबदारी सोपवली गेली, पण हिरकणीच्या वेळेला मीच पहिल्यांदा खूप वर्षाच्या गॅप नंतर काम सुरू केलं होतं. सो माझ्याकडे हा कॉन्फिडन्स नव्हता की मी हे पूर्णपणे सांभाळू शकेन. तर त्याचे कॉस्ट्युम्स केले पौर्णिमा ओकनीच पूर्णपणे. फक्त मी तिच्या बरोबर होते. म्हणजे मला काय वाटत होतं, मला काय हवं होतं, डिझायनिंग कम्प्लिटली तिचंच होतं. पण आपण एका फ्रेममध्ये एक कलर पॅलेट असतं ना की काय कुणाला काय कपडे दिले पाहिजेत, ह्यामध्ये मी डेफिनेटली ऍक्टिव्ह होते. चंद्रमुखीमध्ये कम्प्लीट अमृताचे सगळे कपडे मीच केले होते. बाकी फिल्मचे दुसऱ्यांनी केले होते, पण अमृताचे सगळे मी केले होते. सो तो कॉन्फिडन्स काम जसजसं करत गेले तसं आला. कारण मुळात मला आवडतं. मला आवडतं, ऐक तू असं नेसून बघ, तू असं नेसून बघ, हे घालून बघ. आणि तू नवं काही करायला घाबरत नाहीस. हा एक जॉनर खूप छान आहे. हो, मला आवडतं. मला ट्राय करत राहायला आवडतं काही गोष्टी. हे करून बघू काय होईल, फार तर फसेल, फार तर चुकेल. म्हणजे काय पाप तर काही क्राईम तर करत नाही, तोपर्यंत करू ना. सो या लेवलला ते असतं. मला आवडतं करून बघायला सगळं. ऍक्च्युली हे धाडस खूप मॅटर करतं. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला काही करायची असेल तर बऱ्याचदा अजूनही आपण शहरातल्याही बायका असं म्हणतो की लोक काय म्हणतील. करेक्ट. मला हे जमेल का, अरे मी हे केलं तर माझ्या घरातले आधी काय म्हणतील, हे सगळे विचार येतात. तर ग्रामीण भागातल्या महिलेचं काय? पण तुला माहितीये का, ग्रामीण भागातल्या बायका उलट जास्त सॉलिड करतात. खरंय. कारण त्यांना फरक नाही पडत. एक तर पोटाची खळगी भरायची असते, त्यामुळे कुणाला काय वाटतंय, बाजूचे काय म्हणतील, अमुक काय म्हणतील, त्यांचं सिंपल गोष्ट आहे. माझं घर चालवायला तुम्ही येता का? बरोबर. मला माझ्या म्हणजे माझ्या कुटुंबाचं पोट मला भरायचं आहे ना. मग मी काय 2 गोदड्या विणून पोट भरीन, पण मग ते मी माझ्या जीवावर करेन. आणि त्या भयंकर भक्कम असतात अगं. म्हणजे मी अनुभव घेतलाय आणि मी बघितलाय. आम्ही आता एका फिल्मवर काम करतोय, तर त्या संदर्भात मी काही लोकांशी बोलले आणि भेटले ना, त्या कमाल असतात. त्या आपण नुसतं शिक्षण घेऊन बसतो, पण त्याच्यापेक्षा खूप काही शिकवून जातात आपल्याला. म्हणजे त्या खऱ्या कणखर असतात, भयंकर कणखर असतात. कारण पुन्हा बघ ना, परिस्थिती बनवते तुला. आपल्याकडे पण बऱ्याच बायकांना बिचाऱ्यांना करायचं असतं ग, घरातनं पाठिंबाच मिळत नाही. आणि दुर्दैवाने आपल्याकडे ना अजूनही त्या पाठिंब्यासाठी अवलंबून होत ग आपण. म्हणजे काय आता खरं तर वाईट आहे, पण त्याला काय करायचं कळत नाही कधी कधी. म्हणजे खूप स्पष्ट होईल बोलणं, पण अजूनही आपण एखाद्या नात्याकडे बघताना ही सासू, ही नणंद, ही भाऊसाई, ही जाऊ,
याच कक्षेतून बघत आलोय आणि आपण आपलंच ठरवलेलं आहे की ही व्यक्ती अशीच असणार. हे कुठेतरी परसेप्शन बदलण्याची गरज आहे की आपण म्हणतो महिला दिन साजरा करतो, पण आपण बाई पण कधी जगणार. आणि गंमत मला अशी वाटते की यामध्ये पुरुषांचा कमी पण बायकांचाच प्रॉब्लेम जास्त आहे. एक्झॅक्टली 200% खरं बोलली. म्हणजे आपण फक्त म्हणतो हे की पुरुष उभं राहू देत नाही, उभं राहू नये. माझं असं म्हणणं आहे की नाही अगं, हे बऱ्याच घरात बऱ्याच सासवांना असं नाही वाटत की सुनेनी बाहेर पडावं. म्हणजे बऱ्याच सासवा कामं करत असतात पण सुना कामं करत नसतात. म्हणजे आपल्याला दिसतं 80-80 वर्षाची बाई काम करते पण सून निवांत बसलीये. अनेक उदाहरणं आहेत आपल्याला. हे खूप काय पर्सन टू पर्सन गोष्टी बदलत असतील, पण तरीही मला असं वाटतं की त्यापेक्षा ती सासू आणि ती सून एकत्र येऊन त्यांनी जर हे काही सुरू केलं तर हे खरोखर, आणि घरात जेव्हा ह्या दोन बायका एक येतात ना तर घरात कुणाचं काही नाही चालू शकत. आणि दुर्दैवाने आपल्याकडे तिथेच मध्ये गॅप असल्यामुळे, आणि ती मला असं वाटतं पण अलीकडच्या काळात जरा थोडंसं फरक पडलाय, पूर्वीपेक्षा खूप फरक पडलाय. आता जरा अगदी काय म्हणूयात, आजपासून मी तुझी आई हे जे एक उगाचच वाक्य पूर्वी यायचं बघ, आता तुझी आई मी, आणि वागायचं तसं कोणीच काही नाही, तर तसं नसताना आता तुम्हाला मैत्रिणी समज ह्यापर्यंत ते येऊन ठेपलंय. तर ते ऐकायलाही छान वाटतंय की चला एक स्टेप तर पुढे गेलो आपण त्याच्यात. ती स्टेप आपण पुढे गेलोय, पण मला हे म्हणायचं की ती कन्सिस्टन्सी राखणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी माझ्या पुढच्या पिढीला काय देणार आहे. करेक्ट. हे आपलं देणं काहीतरी आपण लागतो. हा संवाद कुठे हरपलाय असं तुला वाटतं? की आपण म्हणतो की यशस्वी स्त्री मागे एक पुरुष किंवा पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते, पण दोन स्त्रियांचं पटत नाही हे अजूनही याच्यावर एकमत होतं. होतं आता. म्हणजे मला असं वाटतं बघ ना, त्याच्यामध्ये काही घरं मी अशी पण पाहिली आहेत की ज्या अत्यंत गोड राहतात सासू सुना, आणि त्यांचं काय यशाचं गमक असेल हे असं पण विचार करायला गेलो ना तर उत्तर नाही सापडत आपल्याला. खरंय. कारण मला असं वाटतं काही नाहीये त्याच्या मागे मोठं सायन्स, काही नाहीये. कम्युनिकेशन क्लिअर ठेवा. मला हे वाईट वाटलंय, मला हे तुझं पटलं नाहीये, ओके फाईन, पुढे चला. तेच डोक्यात गुरवाळत, म्हणजे ते त्याचं गुराळ लावून ना काय होणार नाहीये. फक्त त्या नात्यातली गॅप वाढत जाते. एका पॉइंटला तो नवरा पिसतो की इकडे जाऊ का तिकडे जाऊ, ह्याच्यामध्ये ती गॅप आणिक वाढत जाते. निष्पन्न, हाताला काहीही लागत नाही ना, ते प्रेम मिळतं ना काही, ती मुलगी मिळते, ती सून पण काही करू इच्छिते तर तिला पण असं होतं की आता तर सासूशी पटत नाहीये, मग पोरं बाळ कुठे ठेवा, मग पाळणा घरात ठेवा, असं ना ते हळूहळू फॅमिली वाढत जातं. खूप गोष्टी आहेत, मी फार काय थोड्या वेळात आपण हे बोलू नाही शकत. खूप हजारो गोष्टी आहेत, हजारो प्रॉब्लेम्स आहेत, पण यातनंच मला असं वाटतं संवाद खूप गरजेचा आहे पूर्ण कुटुंबाचा. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काहीही असेल पण तुमच्यात संवाद असलाच पाहिजे, चांगला किंवा वाईट. खरंय. आणि तुम्ही गप्पा मारता खूप एकत्र, खूप प्रसाद आणि तुम्ही मुलं सगळी, जे मी म्हणलं ते की माझी ही अटच आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा संवाद झाला पाहिजे. तू मला सांगून माझ्या आयुष्यात काय, म्हणजे आज ना आम्ही मित्र आणि मैत्रिणी आम्ही कुठेतरी खायला गेलो होतो, किरकोळ गोष्ट असेल पण ती तू मला सांगताना त्या 5 मिनिटात मी तुझ्या बरोबर त्या मुवमेंटमध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तू आणि मी तो 5 मिनिटाची ती चर्चा एकमेकांबरोबर असणं गरजेचंच आहे. म्हणजे मी हे छोटं उदाहरण दिलं तुला, पण प्रसाद बरोबर आम्ही फिल्मच्या गप्पा मारतो अनेक. माझा हा हट्ट असतो की सगळ्यांनी घरात एकमेकांशी बोलायचं. कोण कुठे आहे, कोण काय करतोय काय माहिती, कुठे काय नाही, असली उत्तर द्यायचीच नाहीत. माहीतच पाहिजे प्रत्येकाला प्रत्येक जण कुठे आहे आणि काय करतंय, काय झालं, काय अडचण आली, काय आनंदाचं घडलं, असलंच पाहिजे. किंवा मला तुझं नाही पटलं. मला मुलं आता इतकी मोठी मुलं आहेत, मला एक मोठा 24 वर्षाचा आहे, धाकटा 19 वर्षाचा आहे. ती दोघं जण आता ज्या पद्धतीने मला समजावतात, ज्या पद्धतीने मला समजून सांगतात, हे रिलेशन मी माझ्या आईबरोबर नाही ठेवू शकले. पण ही तुझीच इन्व्हेस्टमेंट आहे. हा मे बी असेल. ती एफडी नाही का आपल्याला व्याजासकट मिळते. म्हणजे मी इतकी बडबडी असून, माझी आई पण खूप पुढारलेल्या विचारांची असूनही मला हे सांगायला खूप काळ लागला, अगं आई असं नाही, हे असं करायचं आहे. कारण ती एक्सेप्ट करेल का नाही आणि मुलांनी कसं सांगायचं आई वडिलांना, ही जी गॅप होती ती आता राहिली नाही ग. ती मुलं आपल्याशी ज्या पद्धतीने मोकळेपणाने बोलतात ना,
ते गरजेचं आहे खूप अत्यंत. आणि याच्यातूनच आपल्या आईबाबांनी काय केलंय करेक्ट. हे मुलांना म्हणजे असं बसवून शिकवण्यापेक्षा ह्याच्यातून मुलं शिकत जातात बरोबर की बरोबर आपण काय केलं नाही पाहिजे, आपण कसं सावध वागलं पाहिजे. बरोबर. आणि यातूनच मग एक गंमत घडते. ऑडी कार BMW. BMW नेमका तो काय किस्सा आहे? अगं काही नाही, त्याचा माझा मोठा मुलगा जर्मनीला असतो. ओके. तो 4 वर्ष शिकला तिकडे आणि आता तो तिकडेच नोकरी करतोय. त्याला 2 वर्ष झाली. म्हणजे त्याचं कॉन्व्होकेशन लेट झालं. त्याचं तिकडच्या सगळ्या त्या सिलेबस प्रमाणे त्याचा जॉब सुरू होऊन काहीतरी 8-9 महिने झाले आणि मग कॉन्व्होकेशन झालं. त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं आत्ता तर कॉन्व्होकेशन झालं, मग हा कशी काही गाडी देतोय. तर म्हणून मी हे स्पेसिफाय करते आता परत एकदा, कारण आपल्याकडे प्रश्नांचा बडीमार असतो. भयंकर प्रश्न आहेत लोकांना आणि आणि म्हणजे त्याची उत्तरं देते. करेक्ट. मला संधी मिळाली तर मी उत्तरं देते, संधी नाही मिळाली तर आता समजा तुम्हाला काय समजायचं ते, माझ्या हातात काही नाही. तर तो 2 वर्ष झाली नोकरी करतोय आणि तो जसा तसा थोडा काय म्हणूया लवकर मोठा झाला, लवकर मॅच्युअर्ड झाला. लहान भाऊ आल्यानंतर जी मोठी मुलं होतात साधारण त्याचं ते झालं. तर त्यांनी आमचा स्ट्रगल बऱ्यापैकी पाहिलाय. म्हणजे अगदीच त्याला लक्षात राहील एवढा बघितलाय की हे नाही मिळणार, हे आपल्याला पुढचे 6 महिने घेता येणार नाही, हे खेळणं नाही मिळणार, या लेवलला त्यांनी बघितलाय. धाकट्याच्या जन्मापर्यंत थोडी परिस्थिती बदलली होती, सो त्यांनी कमी बघितलाय. पण मोठ्यानी बघितल्यामुळे ना त्याला जरा बाबाविषयी आणि असं खूपच आहे जरा. तर त्याला एक दिवस असं वाटलं की आई आता मी 100 फिल्म्स केल्या प्रसादनी, 90 मालिका केल्या, 75 नाटकं केली. 75, मे बी आकडा थोडाफार इकडे तिकडे असेल. पण एवढं काम केल्यानंतर आई बाबा कधी थोडा रिलॅक्स होणार आहे, बाबा कधी निवांत असा बसून जाणार आहे, आणि तो कधी. तर मी म्हटलं होईल रे सार्थक, होईल, वेळ आहे अजून, ठीक आहे. आपल्या नशिबात जेव्हा असतं तेव्हा त्या गोष्टी होतात. आम्ही कधीही कुठल्याही लॅविश जगण्यासाठी अट्टहास केला नाही. इतक्या गरीब परिस्थितीतनं वर आलो की जे मिळतं ते देवाचे आभार मानतोय आणि पुढे चाललोय. म्हणजे हेच पाहिजे तेच पाहिजे असं कधीही काही म्हणजे त्यासाठी झगडलो नाही. अर्थात काही स्वप्न डेफिनेटली बघितली, पण मोठी गाडी पाहिजे आणि आपलं काहीतरी मोठं व्हायला पाहिजे असं कधी काही विचार नाही केला. तर होईल रे सार्थक. एक दिवस त्यांनी मला अचानक फोन केला, आई मी गेले 7-8 महिने काही सेव्हिंग करतोय, तर मी आता थोडं डाऊन पेमेंट भरू शकेन एवढा माझ्याकडे थोडी जमा झाली रक्कम, तर आपण गाडी घेऊ शकतो का बाबाला. म्हणलं बाबा तयार नाही होणार माऊ. तर तो म्हणला नाही नकोच सांगूया त्याला. म्हणलं मग तर सोडत, मग तर मी मेलेच. म्हणजे एवढा मोठा डिसिजन मी गाडीच्या बाबतीत डिसिजन घेत नाही, कारण मला त्यातलं काही कळत पण नाही. सो मी म्हणलं, तो म्हणला मी आहे ना, मला माहिती आहे सगळं. आणि तो जिकडे जॉब करतो जर्मनीमध्ये, तो गाड्यांच्याच कंपनीत जॉब करतो, ऑटोमोबाईल. सो त्याला त्याचं नॉलेज आहे. तो म्हणला सगळं मी करतो, मला हा एवढा हप्ता परवडणार आहे, मला एवढं डाऊन पेमेंट परवडणार आहे, आपल्याला या डीलमध्ये बसलं तर आपण पुढे जाऊ. आणि ते बसलं आणि ते झालं. पण छान आहे ना ही फीलिंग, सेव्हिंग करून का होईना पण बाबाचं स्वप्न लेकानं पूर्ण केलं. हो, बाबाचं म्हणण्यापेक्षा आई बाबांचं स्वप्न लेकानं पूर्ण केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ताई खरं तर आपला वेळ संपतोय, पण जाता जाता बऱ्याच बायका अशा आहेत की ज्या आपल्या संसाराचा गाडा हाकतायत, आपल्या मुलाबाळांना सांभाळतायत आणि काहीतरी करण्याकरता धडपडतायत, साचपडतायत, पण त्यांना कळत नाही आहे की मी सुरुवात करू की नाही, कशी करू हे दूर, मी सुरुवात करू की नाही. अशांसाठी तू काय सांगशील? अशा सगळ्यांना सांगण्यासाठी लाघवी मी थोडी लहान आहे, पण तो अधिकार घेते आणि त्या हक्काने सांगते. एक दिवस उठा, स्वतःशी ठरवा, मला हे करायचंय, माझ्यासाठी करायचंय, कुणासाठी नाही, मला आनंद मिळणार आहे. मी केटरिंगचे 2 डबे आज करणार आहे. मला कुकिंगची आवड आहे, मला जेवण बनवायची आवड आहे, तर मी त्यात काहीतरी करणार आहे. मला साड्यांची आवड आहे, तर मी साड्यांमध्ये व्हॉटेवर हजारो ऑप्शन्स आहेत. आज आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. म्हणजे आपल्या आजी आणि पणजांनी जे केलंय तेवढं लिमिटेड राहिलं नाही. त्या बिचाऱ्या लोणचं पापड ह्यामध्ये त्यांनी त्यांचं आयुष्य गुंतवून टाकलं. आता तसं राहिलं नाही, हजारो ऑप्शन्स आहेत. प्लीज उठा आणि करा. तुम्हाला तुमच्या महिन्याचे 2000 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये कमवल्याचा आनंद
जो तुम्हाला मिळेल ना तो तो कशातनंही नाही मिळणार. नवऱ्यानी 100 तोळ्याचा हार घेतला तरी नाही मिळणार. सो तुम्ही ठरवा आणि प्लीज एक दिवस म्हणजे गृहिणी असाल तरीही आणि ज्या नोकरी करतात त्यांना तर माझा सलाम आहे. तो तुमचा डिसिजन होणं अत्यंत गरजेचं आहे. फायनान्शियली तुम्ही इंडिपेंडंट होणं खूप गरजेचं हां, म्हणजे थोडंफार मी नाही म्हणत की आता मी खूप कमवते आता मला तुझी गरज नाही, असं माझं म्हणणं नाही. म्हणजे संसारात हा मुद्दा आणू नका की मी आता इंडिपेंडंट आहे. हा मुद्दा नाही चाललाय माझा मुद्दा आहे स्वतःसाठी. स्वतःला आनंद मिळेल, स्वतःची मानसिक आणि शारीरिक तब्येत छान राहील असं काहीही करा. देव तुम्हाला साथ देतोच देतो. निश्चित. केवळ दुसऱ्यांमध्ये आनंद न मागता, आनंद न पाहता स्वतः तू आनंदित कशी राहशील याच्यासाठी तू प्रयत्न कर. तुम्ही आनंदी तर कुटुंब आनंदी, बाई आनंदी घरातली तर कुटुंब आनंदी. यावर काहीही दुमत नाही. खरंय, यावर काहीच नाही. म्हणजे तो चिरकाल टिकणारा आनंद असं म्हणायला हवं. मंजुताई, तू आज इथे आलीस आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास. खरं तर आपल्यातली एक तू वाटलीस. कारण जरी थोडं आपण म्हणतोय की स्टारडम आहे, पण तू ते मिरवणारी नाहीस हे तुझ्याशी बोलताना जाणवलं. त्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू लागवी. या निमित्ताने मला सांगायचं आहे, मी मध्यंतरी कुठल्या तरी एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं होतं की आपल्याकडे नवरात्रामध्ये 9 वेगवेगळ्या फील्डमधल्या काम करणाऱ्या बायकांचा सत्कार नेहमी केला जातो आणि जो केलाच पाहिजे. पण गृहिणीचा कधी कुठे सत्कार होत नाही, गृहिणीला कधी तो मान दिला जात नाही, दर्जा दिला जात नाही. आज भले मी 24 तासाची गृहिणी नाही आहे, पण मी 20 ते 22 वर्ष गृहिणी असल्यामुळे त्या अधिकाराने तुम्हाला आणि त्या काय म्हणूया त्या भावनेने तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. मला खूप बरं वाटलं. तुम्ही मला गृहिणी म्हणून पण बोलवलात, तुम्ही मला एक उद्योजिका म्हणून पण बोलवलात. या दोन्हीची सांगड आज मला घालता आली, याविषयी मलाच खूप आनंद वाटतोय. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता वेळ झाली आहे आदिशक्तीमध्ये इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या मैत्रिणीसह आणि मनमोकळ्या गप्पांसह. तोवर इथंच थांबतीये. नमस्कार.